गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा रात्रीचे वाजले 7:15 आणि मी विरांशला ना इकडे 4:45लाच आणले, जवळजवळ म्हणजे 4:30 4:45ला. तो झोपेतनं उठला आणि उठल्यानंतर त्याला मी इकडेच आणले, कारण का मला चहा कॉफी दुपारची चहाची करायची असती. पण आज मी उशिरा येऊन चहा कॉफी बनवले आणि विरांशला मग इथंच ठेवलं होतं. आत्ता विरांशला त्याच्या डॅडू आला आणि घेऊन गेलेला आहे. आणि आज हे 2 वाजताच घरी आलेले. मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता चहा कॉफी करायला नेहमीप्रमाणे यायचं होतं, तर म्हणले उशिरा आले मी आज. तर चल हो, बेतानीच करणार आहे आज. बघा आता ह्यांना पण जास्त भूक नाही. रात्रीचं काय होतं, भूक लागत नाही, असं लाईटलीच काहीतरी. तर म्हटलं आता बनवणार आहे मी पुलाव. हे पहा, पुलावसाठी काय काय घेतलेलं आहे. कोबी, टमॅटो, ढबू मिरची, बटाटा, कांदा, लसूण आणि बघा इथे बीन्स आणि मटार, अजून कोथिंबीर, कढीपत्ता पण घ्यायचं आहे, आलं लसणाची पेस्ट. आणि हे बघा, हे छानपैकी ना मग अशी विरांसाठी मी सोलून ठेवले होते. हे डाळिंब खोकल्यासाठी चांगलं असतं आणि दाणे किती छान आहेत बघायचे. तर चला मी बनवते आता पुलाव. बघा, एका दिवशी असं आपल्याला कंटाळा आला किंवा कोणाला भूक नसली की ह्याचं पुलाव करणं म्हणजे किती बरं वाटतं की. नाही तर आहे भाजी कुठली करायची हा प्रश्न, पुन्हा पोळ्या, भात, आमटी, ह्याच्यापेक्षा हे केलेलं बरं. आणि रसिकाकडे बघा, मी आज दुपारी गाजराचा हलवा केला होता, त्याच्यामुळे त्या डब्यामध्ये तिने गाजराचा हलवा पाठवलेला होता इकडे. मी विसरून आले होते माझे डबे ते, आणि विनायकच्या हाती रसिकाने पाठवून दिले माझ्या डब्या, आणि त्याच्यामध्ये तर हलवा तिने भरून पाठवला. आणि मी इकडे चिरते आता. बघा, सगळ्या भाज्या चिरून घ्यावं म्हटलं. मला विळीशिवाय जमत नाही, सुरीनी काय मी चाकूनी काय भाज्या काही चिरत नसते. विळी पटापटा विळीनी होतं म्हणून विळीनी चिरते. पण आता म्हटलं कात्रीनी काही गोष्टी मी कात्रीनी पण चिरत असते. बीन्स म्हणा, आणि त्याला लागणारे काय थोडेच लागत होते बीन्स, म्हणून मी कात्रीनी चिरले ते. बायकांना बघा आनंद कुठला असतो की स्वयंपाक शॉर्टकटमध्ये स्वयंपाक करणं म्हणले की बायकांना आनंद होतो. तसं मलाही झालेलं आहे. चला म्हटलं आज पुलाव हे म्हणलेच आहेत, आज जास्त काही करू नको, जास्त काही भूक नाही आहे. तर म्हटलं चला, सगळ्या भाज्या पण होत्या. मी परवा दिवशीच 4-5 दिवसापूर्वीच म्हणजे सगळ्या भाज्या आणलेल्या होत्या मी, मटार सहित सगळ्या भाज्या. त्याच्यामुळे ना मला आजचा पुलाव करायला काही जड जात नव्हतं. ऑलरेडी सगळ्या भाज्या होत्या माझ्याकडे. तर चला, हे सगळं मी कट करून घेते. आणि हे भाज्या पण निवडायला, कट करून घ्यायला, आलं लसणाची पेस्ट, लसूण सोलायचं, हे पण काही थोडं काम नसतं. पण चला महिन्यातनं एकदा का होईना असा पुलाव असला म्हणजे ना बरं वाटतं. नाहीतर भाजी कुठली करावी हा रोजचा प्रश्न आहे. सकाळची भाजी डब्यासाठी पटदिशी होऊन जाते, पण संध्याकाळचं काय भाजी करावी हा प्रश्न पडतो, आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी. हे बघा, इकडे सगळ्या माझ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत, सगळ्या चिरून घेतल्या आहेत. चिरायला सुद्धा बघा वेळ लागतो. आणि आता बाकीचं लसूण आणि आल्याची पेस्ट करायची तेवढी राहिली. तर आलं लसणाची पेस्ट मी मिक्सरमध्येच करून घेणार आहे.
आणि मी व्हॉईस ओव्हर का केलं आहे ह्याच्यामध्ये, कारण का ह्यांचं कसं फोनवर बोलणं चाललेलं होतं. मी म्हटलं ह्यांचा आवाज आणि माझा आवाज तर तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही ह्यांच्या आवाजामुळे, म्हणून म्हटलं चला व्हॉईस ओव्हर करूया आपण. इकडे तयारी केली मी सगळी. कोबी, टमॅटो, कढीपत्ता, ढबू मिरची, बटाटा आणि बघा इथं मटार घेतलेली आहे आणि बीन्स आहे. आणि हे पहा, इकडं आलं लसणाची पेस्ट करायची आणि इकडे कोथिंबीर पण काढून ठेवली, पण कोथिंबीर सगळ्यात शेवटी झाल्यानंतर मी टाकणार आहे. तर पहिलं हे आणि इंद्रायणी तांदळाचं आमच्याकडे भात असतं, सो इंद्रायणी तांदळाचंच मला पुलाव करावा लागणार. आमच्यात गिजगास लागतो पुलाव, अगदी फटफटीत लागत नाही, कारण का सासूबाई खाणार असतात. चला चला तर मग मी बनवती पुलाव. चला लाईटर कुठे केलं, मी पहिला मिक्सरमध्ये काढते. आणि मी स्वप्नीला पण सांगितलंय, स्वप्नीला साडीला पण सांगितलंय, तुझे आई बाप म्हणतोय काय अशा कर्माने. हे पाईकडे घेतलेले तांदूळ, आता तांदूळ धुवून घेते 2-3 वेळेस. छोटा कुकर घेतलेला आहे. तांदूळ धुवून घेते 3 वेळेस. थांबा जरा 1 मिनिट. मी हे बनवते, पुलाव बनवते. काय काढायचं आहे, थांबा. त्यांना चादर पाहिजे, त्या साईडला आहे म्हणे. बघा म्हणलं की नाही, खाली सोडते. मला कशाला पाहिजे आता, मला ते म्हणले चादर पाहिजे. कशाला हवी तुला. बघा तिथंच आहे. पुलाव करते. भाज्या मला खूप पडल्या, मला वाटलं मी भाज्या खूप घेतल्या, बसायचं नाही आहे मध्ये. मला छोट्याच कुकरमध्ये करायचं आहे पुलाव. काय म्हणले हो, सगळे जर टाकलेलं आहे बघा तुम्ही. मीठ फक्त, तिखट मीठ टाकलेलं आहे बघा मी. आणि तिखट हे गरम मसाला, गोडा मसाला म्हणतात तसं. आणि तिखट टाकते, तिखट पण टाकते. दाखवते आता मी, दाखवते तुम्हाला. हे पहा, मीठ तिखट सगळंच ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता फक्त थोडंसं परतून घेते आणि राईस त्याच्यामध्ये टाकायचं. आता त्यात बसतं. आता भाज्या तरी बसतात भरपूर. आपण म्हणतो ना भूक नाही भूक नाही, पण ज्यावेळेस ना चव लागती आपल्या जिभेला चांगली, त्यावेळेस मग माणूस जास्त खाल्लं जातं. म्हणजे आपण म्हणतो भूक नाही भूक नाही, थोडंच कर थोडंच कर. मला हे म्हणतात भूक नाही आहे जास्त, थोडंच कर. भूक नाही जास्त, थोडंच कर. पण एकदा जिभेला चव लागली तर चला. आता मी याच्यामध्ये तांदूळ टाकते. चला आता सगळं टाकून झालेलं आहे याच्यामध्ये मी. तर फक्त लावते आता झाकण आणि रेडी झाले की मला दाखवतेच आहे मी.
हे बघा किती छान पुलाव झालाय मऊसूत. हां मेडिकलला जाऊन ये. हां जाऊन ये ना. चला या सगळेजण पुलाव खायला. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग्समध्ये. बाय बाय, टेक केअर.